कोकणची पोरं नेहमी हुशार असतात असतात ना. प्रत्येक ठिकाणी मुली बाजी मारतात. 10वीचा निकाल आताच लागलेला आहे आणि चिपळूण तालुक्यातील श्रेया माडी यामुळे 100% गुण मिळवले. वाटलं ना आश्चर्य, 100 पैकी 100. आणि आज आपण तिच्याबरोबर. श्रेया नमस्कार. नमस्कार. 100% गुण मिळवलेस, या यशाचं खरं गमक काय? या यशाचं खरं गमक सांगायचं झालं तर सातत्यपूर्ण अभ्यास. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करायची, की आज झालं ते आजच्या आजच करायचं. कुठलीही गोष्ट उद्यावरती ढकलायची नाही. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे आपण जेवढी पुस्तकं जास्त रेफर करू तेवढं आपण जास्त डायव्हर्ट होऊ. एकच पुस्तक घ्यायचं पण त्यातली प्रत्येक गोष्ट आपण आत्मसात केली पाहिजे, असंच मी नेहमी करत राहिले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर कंट्रोल. माझी बोर्ड एक्झाम चालू असताना सुद्धा आमच्या घरचा टीव्ही चालू होता, पण आपण त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं हे आपण ठरवायचं, असं मला वाटतं. आतापर्यंत तू म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, लहान मुलाचे पाय. तसं मला वाटतं 3री पासून ते 10वी पर्यंत तू मजल मारलेली आहेस, म्हणजे तू टॉप 1ला आहेस. मला सांग, कोणकोणत्या अशा स्पर्धामध्ये तुला यश मिळालं? पहिल्यापासूनच्या म्हणजे 4थी स्कॉलरशिप असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, त्याच्यानंतर TSC आहे, MTS आहे, त्याच्यानंतर इतर वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी पहिल्यापासून भाग घेत आले. अशा स्पर्धांमध्ये आहे. आता तू वक्तृत्व स्पर्धेचा उल्लेख केला, मला वाटतं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये श्रेया माडिक जी आहे ती आतापर्यंत 3ऱ्यांदा प्रथम क्रमांकावरती. काय सांगशील, कसं जमतं तुला हे वक्तृत्व? ते लहानपणापासून इम्प्रूव्ह करत गेले. शाळेतल्या शिक्षकांनी म्हणा, घरातल्यांनी म्हणा, सगळ्यांनीच माझ्या चुका काढल्या आणि त्यामुळे मला कळत गेलं की माझ्यात कमी काय. त्याच्यानंतर इतर सगळ्यांची टीव्हीवरती भाषणं ऐकली, त्यामुळे माझ्यामध्ये सुरुवातीला जेव्हा तू पहिल्यांदा स्टार्टिंगला वक्तृत्व स्पर्धेमध्ये उतरली होतीस, पहिलं भाषण कोणतं केलं होतं? बालवाडीत असताना माझ्यामध्ये मी गोष्ट सांगितली होती पहिल्यांदा, कडूची द्राक्ष वगैरे अशी काहीतरी गोष्ट. आणि तुला धाडस कधीपासून वाटलं असं की आपण ह्याच्यामध्ये 100% गुण मिळू शकतो, असं तू 100% आकडा इथे मिळवलेस, तुला ह्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये पण 100% गुण मिळते असं कधी वाटलं? जेव्हा मी पहिल्यांदा कराडमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला तेव्हा काही एवढा कॉन्फिडन्स नव्हता, पण जेव्हा तिथे गेल्यानंतर मी त्यांच्याशी कॉम्पिटिशन केली, त्याच्यानंतर कळलं की नाही, मी सुद्धा हे करू शकते. आणि मग त्यानंतर मी सलग भाग घेत राहिले त्यामध्ये आणि मग हे यश मिळत गेलं. मला श्रेया सांग, 3रीला तू सुरुवात झाली, 3री पासून कधी सुरुवात झाली? 3रीमध्ये टॉप 1, 4थीमध्ये टॉप 1. तुझ्या घरच्या लोकांना कसा काय, कधी आनंद मिळाला सगळ्या गोष्टींचा, म्हणून कसा? सगळ्यात जास्त याच वर्षी मी त्यांना आनंद देऊ शकले असं मला वाटतंय, कारण की एवढं यश मी आतापर्यंत कधी मिळवलं नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतं की यावर्षी मी दिला तो आनंद. असं कधी स्वप्नात तरी पाहिलं होतंस की मला 100% गुण मिळतील? खरं तर अभ्यास 100% केला होता, त्यामुळे अपेक्षा होती की 100% मिळावे आणि आता ते मिळाले तसं. आणि अपेक्षा पूर्ण झाली नसती तर? तरी पण मला घरातल्यांनी सांगून ठेवलं होतं की माझी अपेक्षा होती, त्यांची अपेक्षा नव्हती. त्यांनी माझ्यावरती कधीच बर्डन असं टाकलं नाही की तुला 100% किंवा हे एवढे मिळालेच पाहिजे. त्यामुळे मिळाले नसते तरी त्यांनी मला कायम सपोर्ट केला असता माझ्या एमसाठी, असं मला वाटतं. आता सांग, रिझल्टच्या 1 दिवस अगोदर तुला स्वतःला 100% मिळतील असं किंचित सुद्धा जाणवलं का? हा, थोडंफार वाटत होतं मला की ते मिळतील म्हणून. मग ते कुणाकडे शेअर केलं होतंस तू? नाही, कोणाशी शेअर केलं नव्हतं, कारण त्यांचं अपेक्षा भंग व्हायला नको पुन्हा एकदा. आता आपल्यासोबत श्रेयाचे वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित, संजय माडिक सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही स्वतः क्लास चालवता, बरोबर. तुमच्या मुलीने 100% गुण मिळवलेले आहेत, काय होतं तुम्हाला? निश्चितच हे असे गुण मिळवल्यानंतर कुठल्याही आई वडिलांना आनंद तर होणारच आहे, आणि आमचा आनंद म्हणजे गगनात मावत नाही इतका आनंद आम्हाला झालेला होता. कारण तिच्याकडनं अपेक्षा होत्या की ती 98-99 पर्यंत जाईल, 100% मिळवेल असं आम्हाला आधी बरंच असं कधी वाटलं नव्हतं. परंतु ज्याप्रमाणे शाळेत सर्क्युलर आलं की एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंगचे 3% हे वाढले जाणार आहे, त्यावेळेला मात्र आम्हाला अशी खात्री झाली होती की ती 100% गुण नक्कीच मिळेल. सर तुम्ही स्वतः क्लासेस घेता, तुम्हाला तुमच्या मुलीचा क्लास घ्यावा असं वाटलं का? कायमच घेतो, लहानपणापासून ती माझ्याच क्लासमध्ये आहे आणि माझ्याच क्लासमध्ये तिने हे यश संपादन केलंय, याचा मला आनंद आहे. जेव्हा तुम्हाला बातमी कळली की आपल्या मुलीला 100% गुण मिळालेले आहेत, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? त्यावेळेला काही वाटण्यापेक्षा डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली. त्याचं कारण असं की ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच असे 100% गुण मिळवणारी एकमेव मुलगी ही आमच्या नागाव्यात आणि आलोऱ्यामध्ये
ही आहे ही आता म्हणजे असं वडील आई वडील म्हणून कौतुक होतच, पण त्याच्याच बरोबर एक काहीतरी अद्वितीय आपल्या शाळेमध्ये आपलं नाव राहील असं काहीतरी मुलीने केलं म्हटल्यानंतर आनंद आश्रम आमचे काही थांबलेले नाही. पाहिलं श्रेया, आत्ताच या वडिलांनी सांगितलं की बाबा मला खूप आनंद झाला, आणि तू पण सांगितलंस की खरोखर मी त्यांना ह्या वर्षी खूप आनंद दिला. काय सांगू शकशील आई वडिलांच्या यशाबद्दल, श्रेयाबद्दल, त्यांच्या मेहनतीबद्दल? त्यांची मेहनत नक्कीच आहे. माझ्या यशामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो माझ्या आई वडिलांचा आहे. कारण की त्यांनी मला कधी डायव्हर्ट होऊ दिलं नाही, मला कायम सपोर्ट करत राहिले. थोडासा श्रेया असा विचार कर की तुझे आई वडील आता हे शिक्षक आहेत, क्लास आई पण शिक्षक आहे, तू असं काही नसतं, शेतकरी कुटुंबाचे असतील आणि असं यश तुला मिळालं असतं, तुला काय वाटतं असतं? तरी पण मला त्यांच्याबद्दल नेहमी आदरच वाटला असता. कारण की असं यश मिळवण्यासाठी कुठेतरी घरातल्या सर्वांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. आणि क्लासेस मिळाले नसते तर? मग मी काय खात्री देऊ शकत नाही, कारण की त्यांनी तेवढी मेहनत म्हणजे घेतली. तुझं असं म्हणणं आहे की हायस्कूलला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती अवलंबून राहता विद्यार्थ्यांनी क्लासेसकडे जावं? म्हणजे मी माझ्या अनुभवावरून मला वाटतंय की मला गरज होती, कारण बाकीच्यांची जशी म्हणजे त्यांचा जसा बुद्ध्यांक असेल किंवा त्यांना जर समजत असेल नसेल, जर सराव जास्त व्हावा असं वाटत असेल तर मला वाटतंय की त्यांनी हे जॉईन केलं पाहिजे. आपल्याबरोबर श्रेयाची आई स्नेहल महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही स्वतः अंगणवाडी शिक्षिका, काय वाटतं तुम्हाला? मला तिच्या यशाबद्दल तर खूपच भारावून मी गेलेली आहे. कारण तिचं हे यश म्हणजे आमच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा क्षण आहे आणि तो आम्ही आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही. एक सांगा मला की आपण जे पाहतो शासकीय कर्मचारी असतील किंवा अंगणवाडी शिक्षक असतील तर सरास शाळेमध्ये जास्त वेळ दिला जातो आणि मुलांकडे कमी वेळ दिला जातो. मग अशा सगळ्या याच्यामध्ये तुम्ही हिच्याकडे कसं काय वेळ दिला? आम्ही ॲटलिस्ट जरी आम्ही दिवसभर दोघंही कामात जरी बिझी असलो तरी संध्याकाळी एक अर्धा तास तरी आम्ही तिघं एकत्र येऊन तिच्या शाळेत काय झालंय, तू काय केलंयस, तू काही नाही, हे मात्र आम्ही आवर्जून अर्धा तास रोजचा संध्याकाळचा आम्ही तिच्यासाठी देतच होतो. एकंदरीत तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या. असंच बाकीच्या आई वडिलांनी द्या, म्हणजे शेतकरी कुटुंब आपल्या ग्रामीण भागात हे सर्व सरळ चालतं आणि त्या लोकांना मुळात वेळच नसतो आणि त्यांच्याकडे तेवढी आकलन शक्ती पण नसते. त्या लोकांना काय सांगू इच्छितो? मुलांना जरी आपण शिक्षण म्हणजे शिकवण्यात जरी मदत केली नाही तरी मुलांना जे अपेक्षित असतं की आपल्या आई वडिलांनी आपल्याला बाबा आज तू शाळेत काय केलंस, तुझ्या मित्रांबरोबर तू काय केलंस, तू कोणता खेळ खेळलास, तुला आज काय शिकवलं, कोणते शिक्षकांनी तुला काय मार्गदर्शन केलं का, हे जरी मुलांना तेवढं विचारलं ना तरी त्या मुलांमध्ये आपोआप बदल घडत जातो. आजपर्यंत आपण पाहिलं की ज्या टायमाला आपण असे 100% 90% गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतो आणि त्यांच्याकडून जाणून घेतो की आई वडिलांचं कौतुक. आज मी श्रेया तुझ्या आई वडिलांना तुझं कौतुक जाणून घेतल्याचं कारण खूप वेगळं आहे की अशा पद्धतीने आई वडिलांचं वाटलं पाहिजे की आपल्या मुलांना काहीतरी केलंय. मला एक सांग, आई वडील झाले या यशामध्ये, आई वडील होते, दुसरं कोण होतं तुझ्या यशामध्ये? तसं म्हणायचं झालं तर अगदी घरातल्या आजी आजोबांपासून ते माझ्या सगळ्या बहिणींपर्यंत, काकाकी वगैरे सगळेच. आणि माझं खरं म्हणजे आयडॉल म्हणायचं झालं तर माझी मोठी दिदी, कारण की तिच्याकडे बघूनच आम्ही शिकत गेलो. कारण की ती जे काही यश मिळवत होती आपल्याला पण तिच्यापेक्षा कुठेतरी जास्त मिळवायचं आहे असं कुठेतरी मनात होतं आणि त्यामुळेच मी हे मिळवू शकले असं मला वाटतं. ती आता नेमकं काय करते आणि तिने कशा पद्धतीने यश मिळवलं? तिचं आता BSc कम्प्लीट झालंय मायक्रोबायोलॉजी आणि आता MSc करते. MSc करते. श्रेया मला सांग, आपण अभ्यास पाहिला प्रत्येक ठिकाणी आपण अभ्यास करतो, तुला असं कोणता खेळ आवडतो? का तुमच्याकडे मुळात जे 20 मार्क असतात जे ग्रँड आता मिळाले त्यानुसार काही 20 मार्क, तुला 488 मार्क मिळाले प्लस 12 असे मार्क मिळून तुला टोटल 500 झालेले, म्हणजे 100% गुण तुला मिळाले. मग तुला असं कोणता खेळ आवडतो? हे इंटरमिजिएट एलिमेंटरी आर्ट्स म्हणजे याच्यातले गुण आहेत, चित्रकलेतले गुण आहेत. पण खेळ तसा म्हणायचं झाला तर मला बॅडमिंटन आवडतं. पण ह्या वर्षी वाटतं वडिलांनी थोडंसं तुझ्यावरती ते बॅडमिंटनसाठी खूप नाही, अजिबात नाही. उलट मी परीक्षा असेपर्यंत त्या परीक्षेच्या महिन्यात 2 पेपरच्या गॅपमध्ये सुद्धा बॅडमिंटन खेळलेली आहे. मला एक सांग श्रेया, तुझ्या आई वडील शिक्षकांचा आपण उल्लेख नाही केला की मुळात तो दिदीचा उल्लेख केला, शिक्षक जे हायस्कूलचे शिक्षक आहेत त्यांचा उल्लेख प्रमुखाने. हो, सगळ्याच शिक्षकांचं खूप मार्गदर्शन लाभलं. आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा आमच्यावरती कधी बर्डन टाकलं नाही मार्कांचं की तुम्हाला एवढे मिळालेच पाहिजेत, पण तू तुझी मेहनत 100% कर असं सांगितलं. आणि दरवेळी आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते आमच्यासाठी अवेलेबल राहिले. कुठलीही शंका असू दे आम्ही कायम त्यांच्याकडे, जर आम्हाला शंका आली तर आम्ही शाळेत असताना नेहमी त्यांच्याकडे जायचो. 10 वेळा नाही समजलं तरी 11व्या वेळेला सांगायला ते नेहमी तयार असायचे. त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांचाही तितकाच सपोर्ट लाभला
आणि यावर्षी मुख्याध्यापकांनी आम्हाला पहिल्यापासूनच खूप सराव करून घेतला होता. स्पेशल काही जण बाजूला काढून त्यांच्याकडनं अधिक सराव करून घेतला. असा खूप शाळेत आमच्यासाठी प्रयत्न झाला यावर्षी. श्रेया, मला सांग, 3री पासून 4थी पासून तू 10वी पर्यंत तू सुखी आहेस, बरोबर? तुला कधी टेन्शन नाही आलं? असं कधी टेन्शन आलं काय? काय कधी असं टेन्शन आलं का? टेन्शन खरं सांगायचं तर या रिझल्टच्या वेळेसच आलं होतं, कारण की खूप मेहनत केली होती पण आणि सगळ्यांचं लक्ष होतं रिझल्टकडे. त्यामुळे असं कुठेतरी वाटत होतं की जर असं झालं नाही तर कुठेतरी थोडंसं मला वाटलं होतं की मी कुठेतरी खचून जाईल. पण एवढा कॉन्फिडन्स होता की मला आई वडील किंवा कोणी घरातले खचून देणार नाही. मला एक सांग, एकंदरीत तुझे जे मंत्र आहेत ना, म्हणजे काय मुलाशी मूलमंत्र ठेवतात, जिद्द, आत्मविश्वास, जिकडे असं काय तो मूलमंत्र जपला होतास की त्या सर्व याच्यामध्ये यशामध्ये? हां, जिद्द, मेहनत, चिकाटी हे तर सगळ्यांकडे हवेच. कॉन्सन्ट्रेशन हे तितकंच हवं असं मला वाटतं. मग काय सांगशील ह्या पुढील विद्यार्थ्यांना की बाबा कशा पद्धतीने अभ्यासक्रम असावा, अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे आणि कशा पद्धतीने 100 गुण मिळवले पाहिजे? सातत्यपूर्ण अभ्यास हा मला वाटतंय हा मूलमंत्र आहे की हे 100% गुण मिळवण्यासाठी आज जे काही झालं ते आजच्या आज करायचं, उद्यावरती कुठलंही काम ढकलायचं नाही असं मला वाटतं. आणि त्याचप्रमाणे मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक गोष्टीवरती आता भरपूर प्रलोभन आहे, जसं की TV आहे, मोबाईल आहे, त्यांच्यापासून शक्य तितकं दूर राहण्याचा त्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. तू तर आता स्वतः सांगितलंस की तुझ्याकडे टीव्ही चालू होती म्हणून. हो, पण मग त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं हे मी ठरवलं होतं की मला किती वेळ ते बघायला हवं आणि किती वेळ अभ्यास करायला हवा असं मी आजकाल सर्रास मुलं व्हॉट्सअप, फेसबुक ह्याचा वापर करतात. या थ्रू या गोष्टीमध्ये कुठे माझं स्वतःचं फेसबुक किंवा व्हॉट्सअप अकाउंट नाही. पण एकंदरीत जी मुलं वापरतात त्याबद्दल काय सांगू शकतेस? इंटरनेटचं युग आहे. प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात, एक चांगली असते, एक वाईट असते. तुम्ही त्याचा कसा वापर करायचा हे तुमच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे याचा हे पूर्णपणे वाईट आहे असं मी म्हणणार नाही, पण तुम्ही कसा वापर करता याच्यावरती आपण ते चांगलं आहे की वाईट आहे हे ठरवू शकतो. आज पण आपण पाहायला गेलं की प्रत्येक ठिकाणी म्हणजे 10वीचा असो, 12वीचा रिझल्ट असो, कोकणाचा निकाल खूप चांगला लागलाय, पण प्रत्येक ठिकाणी मुलींनी बाजी मारले. श्रेया सुद्धा मुलगीच आहे. मुलं कुठेतरी कमी पडतात, म्हणजे आम्ही सगळी मुलं कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतंय. तुला काय वाटतंय ग? मी मुलांची बाजू मांडू शकत नाही, मुलगी म्हणून मी मुलींची बाजू मांडू शकते. आणि मला असं वाटतं की मुली सेन्सिटिव्ह असतात, त्या सगळ्याच विचार खूप चांगल्या प्रकारे करतात, आपल्या घरातल्यांचा, आपल्या पुढच्या भविष्याचा, असं मला वाटतं. एक मुलगी म्हणून मी मुलींची बाजू मांडू म्हणजे शकते. मुलं असं विचार नाही करत. मी तेच म्हटलं, मुलगी म्हणून मुलींची बाजू मांडू शकते. मुलं काय विचार करतात हे मी कसं सांगू शकणार. मग तू सूरज लांजेकर फक्त 1 गुण कमी मिळाला आणि त्यामध्ये तू 100% गुण मिळू शकला असता. हा, म्हणजे त्याने असा विचार केला आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी अपवाद असतोच. आपल्या बरोबर सरपंच सुवर्चना परांडे मॅडम या ठिकाणी उपस्थित. मॅडम, आपल्या गावची मुलगी 100 गुण मिळाले. मला वाटतं पहिल्यांदाच मध्ये असं घडलं असेल. यापूर्वी 10वीचं बोर्ड असताना मी निकाल पाहिला होता, 1-2 मुले आले होते, त्यांची नावं मला आता काय माहित नाही, पण आपल्या मुलीने, आपल्या स्वतःच्या गावच्या मुलीने आणि ह्या कुटुंबातल्या मुलींनी 100% गुण मिळाले. काय वाटतं मला? नक्कीच श्रेया, म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स होता की श्रेया 98-99 जाणार, 100% तिला मिळवलं. तर आम्हाला अक्षरशः मी तिला फोन केला तर माझ्या अंगावर शहारे आले की अरे बापरे श्रेया एवढे 100%. मी तिला पहिला प्रश्न असा विचारला की श्रेया तू नक्की काय केलंस, 100% मिळवले तू काय? तिनं फक्त एकच उत्तर, जे आजही ती तेच देते, की मी सातत्यानं पहिल्या दिवसापासून मी अभ्यास केला. खरोखर आज तिनं आमच्या नागावेचं, आलोऱ्याचं इतकं नाव रोशन केलंय. खरंच कौतुक करावं असं वाटतं श्रेयाचं. आणि मी आजही म्हणते की श्रेया तिचं जे एम आहे ती पूर्ण करणारच. म्हणजे जे तिला IAS ऑफिसर व्हायचं आहे ती होणार. आणि तेवढा कॉन्फिडन्स आम्हालाही आहे, जेवढा तिला आहे ना तिच्या डबल कॉन्फिडन्स आम्हाला आहे की ती नक्की त्या क्षेत्रामध्ये ती चांगलं नाव कमवणार, एवढं मला पूर्ण खात्री आहे तिच्याबद्दल. मला वाटतं आत्ताच आम्हाला परांडे मॅडमनी चांगली न्यूज दिलेली आहे की तू IAS अधिकारी होणार. तुला काय नेमकं व्हायचंय, काय वाटतं? मला IASच व्हायचंय. असं भारताच्या सेवेमध्ये, प्रशासकीय सेवांमध्ये मला जायची आवड आहे. असं कधीपासून तो वाटू लागलं की तुला IAS अधिकारी व्हावं, देशाची सेवा करावी? अगदी 3री-4थी पासूनच माझं हे स्वप्न आहे की मला IASच व्हायचं. असं काय? कारण की त्यावेळेस नेमका UPSCचा निकाल लागला होता आणि बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यू सुरू होते. आयडल मॉडेल म्हणायचं झालं तर विश्वास नांगरे पाटील आहेतच. आणि तसंच कारण की या सेवांमध्ये मला काहीतरी राईट्स आहेत की मला काय बदलायचं असेल तर मी नक्कीच बदलू शकते. नाही हे वाईट आहे त्याला विरोध करू शकते.
आणि हेच करायचंय की समाजासाठी काहीतरी करायचं, देशासाठी काहीतरी करायचंय, असंच स्वप्न कायम ठेवलं. गुड. मग अशा पद्धतीने श्रेया, तू सांगतेस की श्रेया सांगतेस तुला आय एस अधिकारी व्हायचं आहे. मला वाटतं तू व्हावी. आमच्याकडून तुला शुभेच्छा आहे. Thank you. ह्या कोकणामध्ये यावं तू आय एस अधिकारी होऊन, आणि कोकणचा विकास कशा पद्धतीने होईल ह्याचाही विचार करावा. नक्कीच. आपण पाहिलं श्रेया माडिकला, तिचे विचार ऐकले. श्रेया, तुला अजून काय सांगायचं आहे? अजून काय मत व्यक्त करायचे आहे? श्रेयाने आपलं मत व्यक्त केलं. तिला आय एस अधिकारी व्हायचं. आमच्या चिपळूण न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही तिला लाख शुभेच्छा देतोय. कॅमेरामॅन शकील भाई तांबेसर, निसार शेख, चिपळूण न्यूज. तर shooting सुरू झाली काय आपल्या? हा महिना जाऊ दे. आपल्याबरोबर श्रेयाचे आजी आजोबा आहेत. खरोखर आजी आजोबा यांना खूप आनंद होतो जेव्हा आपल्या घरात मूल येतं, त्यावेळी तर आनंद होतोच, पण आपल्या नातीने 100% गुमिवतो, अधिक आनंद होतो. मग काय सांगाल आजी? मला असं वाटतं भयंकर आनंद झाला तुमचे 100% ऐकून. खूप आनंद झाला. असं वाटलं नव्हतं की हिला एवढे मार्क पडतील असते. स्वप्नातही वाटलं नव्हतं. 99 आम्ही धरले होते, पण एकदम ऐकल्यावर शॉक बसल्यासारखं झालं. सगळा आनंद अश्रू यायला लागला. हिची पाठ टोपडली असाल ना? हो, यांच्याकडे यांची पाठ टोपडली संजय सरांच्या. अजून तुम्हाला काय वाटतं? बोला. मला खूपच आनंद झाला होता त्यावेळी. ज्यावेळी निकाल ऐकला त्यावेळी माझ्या तोंडून कुठलेही शब्द फुटत नव्हते. डोळ्यातून सारखे अश्रू येत होते. त्या नातीमध्ये आम्हाला काय म्हणून त्याच्याबद्दल अभिमानच आहे. ते आता आय एस अधिकारी होणार आहे, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे कौतुकाने आम्ही आहे त्याच्यात कर्तृत्व आहे तेवढं, आणि ती निश्चित होणारच, त्याच्याबद्दल पण खाते आहे मला. थँक्यू.